Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात. महाडमध्ये आव्हाडांनी मनुस्मृतीचं पोस्टर फाडल्यामुळे नवाच वाद निर्माण झालाय. आव्हाडांच्या महाडमधल्या कृत्यावर राजकीय वर्तुळामधून सुद्धा जोरदार टीका केली जाते. स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. तर माझ्याकडून अनावधानानं झालं, दरम्यान त्या संदर्भात माफी मागतो असं स्पष्टीकरण आव्हाडांनी दिलं आहे. मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलाय. महाडमधील चौदार तळ्यावर जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं. आंदोलनामध्ये आव्हाडांनी मनुस्मृतीचं पोस्टर फाडल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. मनुस्मृतीच्या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो होता. स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला असा आरोप विरोधकांनी केलाय. तर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात त्यानंतर अजित पवार गट आणि शिंदे गटानं आंदोलन केलं. त्यावर भावनेच्या भरात पोस्टर फाडलं, आम्ही माफी मागतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी दिलंय. आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत. ही चूक अक्षम्य आहे आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जर आव्हाडांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही राहिलं नाही. माझ्या हातनं चूक झाली ही मोठ्या मनाने नाही तर अत्यंत लीन होऊन मी माफी मागितलेली आहे. ते मला मनुस्मृती एवढं दिसलं त्या रागापोटी ते फाडण्यात आलं. त्याच्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून फाडण्यात आलं असं जर कोणी म्हणत असेल तर तो मूर्ख आहे. बाबासाहेबांची उंची एव्हरेस्टपेक्षा मोठी आहे. अशी चूक तुम्हाला करताच येणार नाही. आणि उद्या अशा चुका करून कोणी म्हणतं की मला माफ करा तर त्यांना माफही करता येणार. कायद्याच्या चौकटीमध्ये जी कारवाई कायद्यामध्ये अपेक्षित आहे, संविधानामध्ये अपेक्षित आहे, संविधानाच्या अपेक्षित चौकटीत कारवाई होणं ही जबाबदारी निश्चितपणे सरकारवर आहेच. आव्हाडांना स्टंटबाजी करण्याची नेहमी सवय आहे, त्यामुळे त्यांना कधी कधी भान राहत नाही. त्याने आपण पाहिलं की बाबासाहेबांची प्रत असलेले जे काय फोटो असलेली प्रत जी काय फाडलेली आहे ते कमीत कमी ते तरी त्यांनी बाजूला करायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतंय. म्हणजे यांना स्टंटबाजी करण्यामध्ये उत्साह होता, त्यांचा मान राखण्यामध्ये त्यांना भान नव्हतं. जर त्यांचं ते भान असतं तर त्यांनी त्या फोटोची प्रत फाडली नसती. आता चमकोगिरी करण्यासाठी आम्ही आता मनुस्मृती जाळणार, मग महाडला जाणार आणि पुन्हा दाखवणार की आम्ही सगळ्यांचे कसे तारणहार आहोत. या सगळ्या स्टंटबाजी आता लोकांना त्याचा वीट आलेला आहे. जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की याचा इन्सर्ट या धड्या पुस्तकामध्ये केला जाणार नाही, विषय तिथं संपतो. आणि मुळामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब जे आहेत ना त्यांना फार मोठी अडचण निर्माण झालेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी पवार साहेबांची आहे त्याच्यामध्ये फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आणि मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये एक श्लोक अशा पद्धतीचा घ्यावा अशा स्वरूपाचा प्रस्ताव आलेल्याचं मला कळतंय. पण अशा स्वरूपाचं भांडवल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही करता येऊ शकतं का? हा केविळवाना प्रयत्न फक्त आव्हाड साहेबांकडनं चाललेला आहे. तो जो काही स्टंट करतात त्या स्टंटला महाराष्ट्रामध्ये जनता त्याला थाराई कोणी देत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 3 दिवसामध्ये राऊतांनी बिनशर्त माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेनी अफाट पैशाचा वापर केल्याचा आरोप सामनाच्या रोखठोक सदरामधून संजय राऊतांनी केला होता. शिंदेनी पाठवलेल्या नोटीसमध्ये काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील पक्षाविरोधात सातत्यानं बदनामीकारक उल्लेख. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी रुपये वाटल्याचा बिनबुडाचा आरोप.
अजित पवार गटाचे उमेदवार निवडून येऊ नयेत यासाठी खटाटोप केल्याचा धादांत खोटा आरोप। मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत एकही पैसा वितरित केला नाही। मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी तसंच राजकीय स्वार्थासाठी आरोप। पैसे वाटल्याचा आरोप केलाय, त्याचे पुरावे सादर करा। पुरावे सादर करू न शकल्यास 3 दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा, अन्यथा फौजदारी आणि दिवाणी खटला सामना विरोधात दाखल करू। कोर्टात हे सांगा ना, मग कोर्ट तुम्हाला हे सांगेल। कोर्टही याच्या बाबतीत विचार आहे आणि मला तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की या कायद्यामध्ये आपण सहजता, सुलभता, सरळता यासाठी ठेवली होती की कोणताही नेता बोलताना सर्व गोष्टीचं तारतम्य ठेवून बघेल। पण आजकाल तर सनसनाटी निर्माण करणं, हे जी काही व्यसन वाढली, व्यसनमुक्तीसाठी आता कायदा करणं गरजेचं आहे। काही कायद्यामध्ये त्या तरतुदी व्यसनमुक्तीसाठी केल्या पाहिजे। त्याच्यावर उत्तर सुद्धा संजय राऊत साहेबांनी दिलेलं आहे। 50 ओके, एकदम ओके। महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या जनतेला माहिती आहे। त्याच दिवशी संजय राऊत साहेबांनी नाशिकमध्ये ज्या पिशव्या आल्या होत्या त्या तपासायला सांगितल्या होत्या, त्या तपासल्या का याचं उत्तर आधी एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं। नंतर जी नाटकबाजी केली ना, या बॅग तपासल्या, ते लोक त्यांचे मीडियाचे कॅमेरा एक गळ्यात होता आणि ती बॅग उचलून घेत होते। कपड्याची बॅग एवढी जड नसते। 20 बॅग 30 बॅग आल्या होत्या हेलिकॉप्टरवरून, त्या कुठे गेल्या त्याचा तपास करावा, नंतर संजय राऊतांना नोटीस द्यावी, असं माझं त्यांना खुलं आव्हान आहे। पुणे कार अपघात प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नवे आरोप केले आहेत। पुणे अपघात प्रकरणामध्ये आमदार पुत्रही सहभागी असल्याचा आरोप करत पबमधून निघाल्यावर गाड्यांची रेस लावल्यामुळे अपघात घडल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं। तर पटोलेंकडे एवढी स्फोटक माहिती असल्यास त्यांचीही चौकशी व्हावी असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे। तर पटोलेंकडे काही पुरावे असल्यास ते पोलिसांना देण्याची मागणी सुद्धा सामंतांनी केली आहे। मी मुद्दामून आम्ही सांगत आहे की या घटनेमध्ये एका आमदाराचा मुलगा सुद्धा होता। आता सरकारने स्पष्ट करावं ना, आम्ही कशाला सांगणार? तर सरकार, मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं। मुख्यमंत्री का सुट्टीवर गेले? ज्या पब मधून ही मुलं निघाली, 2 गाड्या यांच्याजवळ होत्या, त्या गाड्यांची रेस लावली आणि हे रेस लावल्यामध्ये या गरीब माणसांना गाडीच्या खाली कुचलून मारण्याचं पाप या लोकांनी केलं। माझं तर म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये जर आमदाराचा मुलगा असेल आणि ती माहिती नाना पटोले साहेबांकडे असेल तर नाना पटोलेंची देखील चौकशी झाली पाहिजे। नाना पटोले साहेबांना देखील सीपी ऑफिसमध्ये बोलवलं पाहिजे। जर एवढी स्फोटक माहिती त्यांच्याकडे आहे आणि आमदारांचा मुलगा असलेले पुरावे त्यांच्याकडे आहेत, त्यांनी सीपी ऑफिसला दिले पाहिजे। पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरे, श्रीहरी हळनोर यांच्या जीवाला धोका असू शकतो अशी चिंता सुषमा अंधारेंनी व्यक्त केली। माझ्याकडे भरपूर नावं असून मी कुणाला सोडणार नाही असं तावरेनं म्हटलं होतं। त्यामुळे तावरे आणि हळनोर या दोघांना सुरक्षा देणं गरजेचं आहे असं अंधारे यांनी म्हटलंय। तर तावरेने मागणी केल्यास पोलीस सुरक्षा देतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। अंधारेंच्या वक्तव्यामध्ये विरोधाभास असून त्या संभ्रम निर्माण करतायत असं शिरसाटांनी म्हटलंय। पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने, कारण पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात, वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात, तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही? त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्वाची आहे। संरक्षण देणारच जर त्याचा जीव घेणार असेल असं जर कुणाचा समज असेल तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे। आणि तावरेंनी जर तशी मागणी जर केली की मला संरक्षण हवं, तर पोलीस त्यांना संरक्षणही देतील आणि त्यांच्यावर असलेल्या कारवाई ही व्यवस्थितपणे करतील। म्हणून एकीकडे त्याच्यावर आरोप करायचे, दुसरीकडे त्याच्या संरक्षणाची मागणी करायची, तिसरीकडे त्याला राजकीय संरक्षण आहे असं सांगायचं। हे जे काही विरोधाभासाचे स्टेटमेंट आहे त्यामुळं कन्फ्युजन कसं तयार होईल हा प्रयत्न यातून झालेला पाहायला मिळतोय। गेल्या 10-12 वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं। इव्हन पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, त्यानंतर काय अनेक नावं आहेत, अनेक नावं आहेत याच्यामध्ये। ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे? 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे? हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या, या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजेत। अजय तावरेला जर 6व्या मजल्यावरचं संरक्षण जर असेल तर त्यांच्या जीवाला धोका होण्याचं काही कारणच नाही। म्हणून तावरे असो का आणखी बावरे असो, हे कोणीही जरी असले
तर पोलीस आपली कारवाई करताना या सर्व बाबीचं लक्ष ठेवेल आणि कुठेही कोणाच्या जीवाला धोका होणार नाही. परंतु ज्यांनी काही हे गुन्हे केलेत त्यांना जेलमधून जाण्यापासून कोणी वाचवणार नाही याची काळजी सुद्धा सरकार घेणार आहे. अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे. दमानिया सुपारी मिळाली की मागे लागतात असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं. तर सूरज चव्हाणांच्या वक्तव्याने संताप आला असून त्यांनी 24 तासात माफी मागावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. माझी सुद्धा मागणी आहे की अंजली दमनियाची चौकशी झाली पाहिजे, त्यांची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे. अंजली दमनिया यांना कुणी कॉल केलेले आहेत त्याचं कॉल रेकॉर्ड सुद्धा चेक झालं पाहिजे. अंजनी दमनिया म्हणजे रिचार्जवर चालणारी बाई आहे, म्हणजे ही काही सामाजिक कार्यकर्त्या नाहीत. हे फक्त कुणीतरी सुपारी दिलं की ती सुपारी वाजवायचं काम दमनियाबाई करतात. दमनियाबाईकडे पुरावे असतील तर त्यांनी बोलावं. उगाच प्रसिद्धी भेटते म्हणून मोठ्या मोठ्या लोकांवरती आरोप करायचं नाही. सूरज चव्हाणांनी जे ते बोलले ते ऐकल्यावर इतका संताप झालाय की त्या सूरज चव्हाणांना जर थोडीशी जरी अक्कल असती तर त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारलं असतं. सूरज चव्हाणांनी त्याच्यावर माफी मागावी, अजित पवारांनी त्याच्यावर स्टेटमेंट द्यावं. दिलं नाही तर मला पुढची कारवाई काय करायची ती मी बघणार. मी अजित पवारांचा फोन ताबडतोब तपासण्यात घ्यावा म्हणून मी फोन बद्दल म्हटले म्हणून त्यांनी हा जो फोन बद्दल डायलॉग मारलाय तो त्यांनी त्यांच्या खिशात ठेवावा. माझा फोन अगदी कोणीही कधीही हवा तेव्हा घ्यावा आणि हवं ते शोधावं. ह्या जे बाई आहेत जी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून समाजामध्ये वावरतात, जी माध्यमामध्ये येतात, जी लोकांवरती उठून सुटून आरोप करतात, या फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी रिचार्जवर. आणि मी तुम्हाला सांगतो आज TV9च्या माध्यमातून मी सांगतो पुढच्या 4 दिवसामध्ये मी अंजली दमानिया यांचा सर्व खुलासा आपल्या समोर करेन. कुठल्या वकिलाच्या माध्यमातून यांनी ही सुपारी घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करण्याची, ह्याचा खुलासा मी सुद्धा 4 दिवसामध्ये करेन. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. मलय मेहताच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ. डोंबिवली दुर्घटना प्रकरणी मलय मेहताला 31 मे पर्यंत कोठडी. मलय मेहतासह पत्नी स्नेहा मेहता हिला देखील पोलीस कोठडी. जळगावमधील रामदेववाडी अपघात प्रकरण 3ही आरोपींचा अंतरिम जामिनासाठी जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि पोलिसांकडून खुलासा मागितला. दौंडमधील खामगावमध्ये सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर झळकले. भाऊबीजेसाठी भावाकडून बहिणीला दौंडमधून 5,500 मतांची भेट. दौंडच्या खामगावमध्ये लागलेल्या बॅनरवर उल्लेख. बारामतीमध्ये जय पवारांकडून नागरिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी. जय पवारांकडून नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न. नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा सर्वाधिक खर्च. विकास ठाकरेंकडून 58,63,000 खर्च तर नितीन गडकरी यांच्याकडून 56,51,000 खर्च. नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून देणाऱ्या 6 जागांचा पेच. स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यामुळे विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता. सिंधुदुर्गच्या मालवणमधील विविध समस्यांबाबत आमदार वैभव नाईकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावर काळजी घेण्याच्या नाईकांच्या सूचना. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पदवीधर मतदारसंघासाठी काम करणार. रवींद्र चव्हाण यांची माहिती. पुण्यातील खडकवासला धरणामधून इंदापूरसाठी पाणी सोडावं. आमदार दत्तात्रय भरणेंची पालकमंत्री अजित पवारांकडे मागणी. इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळाची स्थिती. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, लगेच परत येऊया. Brought to you by V-Guard,